सध्याला मी साताऱ्याच्या बस स्टॉपवर आहे आणि आता तिथून आपण जायचा प्लॅन केलाय सज्जनगडवर. सज्जनगडावरती पोहोचलोय. एस टी गडबडीत लागल्यामुळे तिथलं शूट काय व्यवस्थित घेता आलं नाही. पण तुम्ही इथं बघू शकता नजारा कसला भारी दिसतो इथून त्या नजारीत. हे सज्जनगडच्या पायऱ्या चालून आपण जातोय. पहिलेच आल्याबरोबर आपल्याला शहापूर मारुती दिसतो इथं. शहापूर साताऱ्यावरून सज्जनगडला यायला 25 रुपये तिकीट आहे. दर 1 तासाने सज्जनगडला 1-1.5 तासाने एस टी असते सज्जनगडला, डायरेक्ट गाड्यावर आणून सोडते. माझगाव मारुती लावली. कचरा बंद, प्लॅस्टिक बंद. आपल्या श्री स्वामी समर्थ आणि श्री शिवाजी छत्रपतीबद्दल आदर आहे म्हणून त्यांच्या गडावर येताना फिरताना परत जाताना कुठेही कचरा फेकू नका. प्लॅस्टिक, पाण्याच्या, कोल्ड्रिंकच्या बाटल्या, बर्फाच्या गोळ्याचे, ताकाचे ग्लास, चॉकलेट, बिस्किट, लेज, कुरकुरे, गुटखा, तंबाखू याचे आवरणे कुठेही टाकू नका. कचरापेटी टाका. बरोबर आहे. ह्या सूचनेचं पालन आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे. ह्याच गडावर नाही तर प्रत्येक गडावर. एकट्याच मी ह्या रस्त्याला तसं बाहेरची सूचना ऐकून थोडंसं. इथं पण मारुतीचं मंदिर आहे. बरेच मारुतीचे मंदिर आहेत. काय मंदिरं माझ्याकडून राहिली असतील शूट करायची. बापरे, हा मस्त वाटतं बघायला. तुम्ही पण बघ. गाड्याच्या पायऱ्या अजून चढतोय आपण. जसं जसं वरती येईल तसं तसं व्ह्यू अजून छान होत चाललाय. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार. नकाशा दिलेला आहे. जय रघुवीर समर्थ लिहिलेली एक कमान अजून आढळली आपल्याला. सज्जनगडावरती मी आलोय. तिथल्या भक्तनिवासामध्ये आज आपण मुक्काम करणार आहे. इथं उत्तम प्रकारची राहण्याची सोय आहे. मी आता फ्रेश झालोय, आंघोळ वगैरे केली. आंघोळीची सोय पण आहे इथं. शिवाय इथं राहण्याची सोय पण आहे. महाप्रसाद पण भेटतो आणि हे सगळं आपल्याला फ्रीमध्ये भेटते. सेवाभावी संस्था आहे भक्तनिवास. त्याच्यामध्ये खूप खूप सुंदर असं म्हणजे त्यांनी रूम वगैरे आहे. बघा, ही आपली रूम आहे आज राहायची. 3 जण आहे ह्या रूममध्ये आपल्याला. आणि इथं जे गाद्या आहेत त्या पण ह्या रूममध्येच आहेत. बघा, हे पांघरण्यासाठी पण आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. इथं आरसा पण आहे आपल्याला बघण्यासाठी. आणि हे बघा, आपली 17 नंबरची रूम आहे. आज 17 नंबरची रूम भेटली. सकाळी आपण इथून जाणार आहे. हा परिसर आहे इथला. मस्त, खूप छान निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला भेटणार आहे. आजचा मुक्काम आपला निसर्गाच्या सानिध्यात होणार आहे. तुम्ही जर बघितलं इकडून तर आपल्याला इथं शेती पण दिसेल. शेती पण करते ते लोक इथं. हे आंब्याचं झाड आहे आपल्यासमोर. छान. आता आंघोळ वगैरे केली. आता आपण जाऊया दर्शनाला. मठात दर्शन करूया. कसं देवाने असं वाटतं की देवाने सगळी सोय करून ठेवली आपली. दुपारी जेवायला बी भेटलं आहे. संध्याकाळी महाप्रसाद पण आहे. आणि आता देवदर्शन पण होणार आहे. काय त्याची इच्छा आहे. चला, देव तारी त्याला कोण मारे, एवढंच याशीने मला बोलावं असं वाटतं. महाप्रसाद वगैरे आपला झाला आहे. आत्ता वाजले 9:30. आणि महाप्रसाद पण छान होता इथला. फ्रीमध्ये महाप्रसाद आहे आणि एकदम छान होता. मस्त महाप्रसाद होता. त्याच्याबरोबर जवसाची चटणी होती. परत त्याच्याबरोबर आपल्याला खीर भेटली, भात, कोबीची छान अशी भाजी होती.
एक नंबर खाऊन मस्त वाटलं. घरगुतीपेक्षा भारी जेवण, म्हणजे जेवण म्हणण्यापेक्षा महाप्रसाद होता हा. खूप छान. आता मी परत आलो आहे रूममध्येच. बाहेरचा परिसर मी सकाळी दाखवलाच, पण मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा घेऊन जायची परवानगी नाही आहे, त्यामुळं आतमध्ये जाता येणार नाही. आतमधला परिसर तुम्हाला स्वतः येऊन बघावं लागेल. खूप छान आहे आतमध्ये पण. संत रामदास स्वामींना कोणी काय काय वस्तू दिल्या ते सगळे आतमध्ये बघायला भेटतील. त्यांची समाधी आतमध्ये दर्शनासाठी असं, म्हणजे तुम्ही इथे आल्याच्या नंतर तुम्हाला सगळा तो अनुभव आतला येईल. आणि मुक्कामाला आला तर तुम्हाला तिथला आरतीचा फील वगैरे, तिथला जो म्हणजे आध्यात्मिक वातावरणाचा फील आहे तो तुम्हाला नक्की भेटेल. त्यासाठी एक दिवशी मुक्कामी आला तर नक्कीच भेटेल. आता सकाळी 6 वाजता आपला चहा होणार आहे, त्यामुळं लवकर झोपून लवकर उठायचे. तर एक 10-15 मिनिट मी झोपणार आहे आणि आजचा शेवट आपण इथे सोडू. सकाळी सज्जनगडचा बाजूचा राहिलेला परिसर बघू. तर गुड नाईट, स्वीट ड्रीम. नमस्कार प्रेक्षक मंडळी, पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतो. नवीन दिवसाची सुरुवात नवीन पद्धतीने. हा बघा इथं तुम्ही बघू शकता, ह्या दिलेला आहे इकडून मस्तपैकी. आणि आपल्याला काल हा बघता अंधारामुळे न बघता आलेला निसर्ग आज खूप सुंदर दिसत आहे. हे बघा, तर आपण आता खाली जाणार आहे. आंघोळ वगैरे झालेली माझी. इथं आंघोळीची वगैरे उत्तम सोय आहे. गरम पाणी, गार पाणी, दोन्ही पाणी आपल्याला जे हवं ते पण इथं भेटते, ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर नक्कीच कधी आला साताऱ्याला तर सज्जनगडला व्हिजिट करायला नक्कीच या. आता सज्जनगडावरून बाहेर पडण्याची वेळ आली, तर आपले हे सोबती होते सगळे, त्या सगळ्यांना आता बाय बाय करू आणि आपण पुढे जाऊ. चला येऊ काय, जय श्रीराम. चला भेटू ना. चला, एक सांगायचं राहिलं, गडाचा टायमिंग आहे ना इथला, तो रात्री 9ला बंद होतं. मेन दरवाजे गडाचे रात्री 9ला बंद होतात, ते सकाळी पहाटे 5ला चालू होतात. जर तुम्हाला मुक्काम करायचा असेल तर ह्या टायमिंगमध्ये येऊ नका, त्याच्या आधीच या, म्हणजे वरती भक्तिनिवासमध्ये राहायला भेटेल. और हाय दोस्तों, ये देखो ये मेरे फ्रेंड है, हम दोनों भी यहाँ पर आए. एसटी उशिरा होती पण आपल्याला रिक्षा भेटली आणि काका आपल्याला साताऱ्यापर्यंत सोडणार आहेत. बघा, जो एसटी मध्ये व्ह्यू भेटला नाही तो भेटतोय बघायला. छान असं मस्त व्ह्यू आहे सकाळी सकाळी. आपल्या सोबतचे काका छान ब्लॉगिंग ते भी शिकायला लागलेत आता. खराब है, ऐसी दुनिया में जीने से अच्छा है हम लोग कहीं भी. चंद्रावर वगैरे जागा घ्या काका. देखो भाई लोग, हालत बहुत खराब है.
फिरून फिरून पुन्हा आपण सातारा स्टँडवर आलोय. आता हे गिरी काका आपल्या बरोबर आहेत आज दिवसभर. ते आज कालपासून आपल्या बरोबर आहेत. गिरी काका सांगणार आहेत आपण काय काय प्रवास करणार आहे. गिरी काका सांगा कुठे कुठे जाणार आहे. आता आपण इथून निघणार आहे पहिलं पुसेगाव, त्याच्यानंतर शिखर शिंगणापूर आणि त्याच्यानंतर गोंदवले. रात्री आम्ही नाईटला स्टे करणार आहे गोंदवले. ओके, ह्याप्रमाणे आपण फिरणार आहे. आता कुठल्या गाडी चढलो आपण दा? आपण दहिवडी गाडीने चाललेलो आहे. पहिला स्टॉप आपला पुसेगाव येणार आहे. ओके, हां, जाता जाता आम्ही झरडेश्वरचं पण दर्शन करणार आहे बाय वे. ओके, तर बाय रोड आम्ही दर्शन करणार आहे. बाय रोड झरडेश्वरचं जाता दर्शन करू मग निघू. तर तुम्ही आमच्या बरोबर बनून राहा आणि प्रवासाचा आनंद घ्या.